नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। उन्हाळ्यामध्ये आंबे भरपूर प्रमाणात येतात आणि आंबे खाण्याचे काय फायदे आहे याविषयीचा व्हिडिओ आपण पूर्वी बघितलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आहे। उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ हे फळ येत असतं। निसर्गाने सुद्धा आंब्यानंतरच जांभूळ फळ हे आणलेले आहे। म्हणजे जसे आंबे खाण्याचे फायदे आहेत तसेच जांभळ देखील खाण्याचे फायदे आहेत आणि तेही आंबे खाल्ल्यानंतरच। आंब्यानंतर जांभूळ हे खाण्यात यावे असे निसर्गाचेच प्रयोजन आहे। त्यामुळे जसे उन्हाळ्यात आपण आंबे भरपूर खातो तसेच पावसाळ्यात हा जो 1-1.5 महिना जांभळाचा सीझन असतो त्यामध्ये जांभूळ देखील आपण भरपूर खायला हवे। तर आज आपण जांभळासारख्या या फळामध्ये काय काय गुणधर्म आयुर्वेद दृष्टीने सांगितलेले आहेत हे बघूया। जांभूळ खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात हे देखील बघूया। तसेच आंब्याच्या सीझन नंतर जांभळ का येतात आणि ते का खायला हवे याविषयी सविस्तर वर्णन बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता। कोणत्याही आजाराविषयी जर माझ्याशी कन्सल्ट करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। तर सुरू करूया जांभळाचे काय गुणधर्म आहेत याविषयी। जांभूळ हे फळ गोड आणि तुरट अशा रसात्मक आहे। आयुर्वेद शास्त्रामध्ये षडरसांचे वर्णन आहे। गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट असे 6 रसांचे वर्णन केलेले आहे। यापैकी कडू आणि तुरट रस आपल्या आहारामध्ये खूप कमी प्रमाणात जातो आणि ते खूप कमी पदार्थामध्ये असते। त्यामुळे ज्या ज्या फळामध्ये कडू आणि तुरट हा रस असतो अशी फळे आपण आवर्जून खावी। तर जांभळामध्ये गोड आणि तुरट असे रस असतात, त्यामुळे जांभूळ हे फळ सगळ्याच व्यक्तींनी, सगळ्याच वयोगटातील व्यक्तींनी आवर्जून खावे। जांभळाचे फळच नाही परंतु साल, पाने आणि बिया देखील अतिशय उपयुक्त अशा ठरतात। जांभूळ जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष कमी होण्यासाठी मदत होत असते। खूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास वातदोष थोड्या प्रमाणात वाढू शकतो। उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर आंबे खाल्लेले असतात आणि हे आंबे खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे वाढते। तर हे साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी निसर्ग देखील आपल्याला मदत करत असतो। बरोबर आंब्याच्या सीझन नंतर जांभळाचा सीझन येतो आणि जांभूळ आपण खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होण्यासाठी मदत करत असते। त्यामुळे मधुमेही रुग्णांनी तर आवर्जून हे फळ खावेच, याशिवाय आपल्यासारखे जे काही हेल्दी व्यक्ती आहेत अशांनी देखील जांभूळ नक्कीच खावे, ज्यामुळे रक्तातील साखर ही नियंत्रित राहते। त्यामुळेच आयुर्वेद शास्त्र सांगते की प्रत्येक ऋतूमध्ये येणारे फळ आपण हे खायला हवे, याचे सुद्धा दोष कमी होण्यासाठी महत्त्व असते। त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये आंबे भरपूर खावे आणि जांभळाच्या सीझनमध्ये जांभळे देखील भरपूर खावे। त्यामुळेच असे म्हटले आहे की आंब्याचा उतारा जांभूळ। मधुमेही रुग्णांना जी वारंवार लघवीला होते ती देखील जांभूळ खाल्ल्यामुळे नियंत्रित होण्यास मदत होते। जांभूळ हे लोहयुक्त आहे, त्यामुळे ज्या व्यक्तींचे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा ज्यांना वाढवायचे आहे अशा व्यक्तींनी जांभूळ नक्कीच खावे। जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम हे देखील भरपूर प्रमाणात आहेत। त्यामुळे अशक्तपणा जाण्यासाठी, आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर आपल्या आहारात जांभळाचा समावेश नक्कीच करावा। अतिसार होणे, उलटी होणे किंवा रक्तस्राव जर होत असेल तर जांभूळ हे अतिशय उपयुक्त ठरते। त्यामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीत जर जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल किंवा मूळव्याधमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी जांभूळ हे फळ अतिशय उपयुक्त असे ठरते। अर्थातच याबरोबर आपल्याला ट्रीटमेंट देखील घ्यावी लागते, परंतु आहारामध्ये जांभळाचा आपण समावेश करू शकतो। वारंवार तोंड येत असेल किंवा हिरड्यांमध्ये जर जखमा असतील तर अशा वेळी जांभळाच्या पानांचा जो रस असतो यांच्या जर गुळण्या केल्या तर वारंवार तोंड येणे आणि हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याचा त्रास कमी होतो।
जांभूळ हे शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम देखील करते. त्यामुळे ज्या व्यक्तींना त्वचा विकार आहेत किंवा ज्यांना त्वचेवर विविध फोडे येतात, खाज येते किंवा पिंपल्स येतात, अशांनी जांभूळ आवर्जून खावे. पिंपल असणाऱ्या जर व्यक्तींनी जांभळाच्या पानांचा रस पिंपलवर लावला तर त्यामधील पस, सूज ही कमी करायला मदत होते. जांभळांच्या पानाचा जर रस आपण चेहऱ्याला लावला तर यामुळे स्किन ही आकसल्या जाते, म्हणजे टोन हा प्राप्त होतो. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, त्वचेवरील सुरकुत्या घालवायच्या असेल तर जांभळाच्या पानांचा रस आपण लावू शकतो. शरीरामध्ये जर उष्णता वाढली असेल, त्यामुळे जर हातापायांची जळजळ होत असेल, युरिनला जळजळ होत असेल किंवा डोळ्यांची देखील आग होत असेल तर अशा वेळी जांभूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. जांभळामुळे शरीरातील उष्णता आणि पित्त कमी होते. जांभूळ खाल्ल्याने शरीरातील पित्त कमी होत असल्यामुळे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, पचनासंबंधीचा त्रास आहे, अशांनी जर जांभूळ खाल्ले तर हा त्रास दूर होतो. जांभळामुळे पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, तसेच कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर हा देखील कमी व्हायला मदत होते. जांभूळ हे मूत्रविकारावर उपयुक्त आहे. तसेच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी देखील जांभूळ अतिशय उपयुक्त असे ठरते. जांभूळ हे फळ पचायला जड आहे. त्यामुळे जर खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे अपचन, गॅस, पोट जड होणे हा त्रास व्यक्तीला होऊ शकतो जर आपण जांभूळ जास्त प्रमाणात खाल्ले तर. त्यामुळे ज्यांचे पचन मंद आहे अशा व्यक्तींनी जांभूळ प्रमाणातच खावे. तसेच सकाळच्या वेळी किंवा रात्रीला जांभूळ खाऊ नये किंवा जेवण झाल्यानंतर किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर जांभूळ खाल्ल्यास ते पचायला अधिकच जड जाते. ज्यांना जांभूळ खाणे शक्य नाही अशांनी जांभळाचा रस करून खावा. तर अशा प्रकारे जांभूळ ह्या फळाचे विविध गुणधर्म आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे. तर आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. धन्यवाद.